निर्णायक वेळ आहे। राजांचा आजारपण वाढतंय आणि सदरेवरचा गुंता सुद्धा। त्यामुळे यापुढे राजकारभाराची सूत्र आम्ही आमच्या हाती ठेवू। राणी साहेब, आपली ही अवस्था नाजूक आहे। अशा स्थितीत कारभाराची जोखीम उचलू नयेच। आपण प्रकृती सांभाळावी। आणि तसंही आपण इकडे नसताना कारभार आम्ही पाहिलाच आहे। यापुढे त्याच जबाबदारीने पाहू। पंतअमात्य, आपण व्यापारासाठी परागंदा झाला होता कित्येक महिने। राणी साहेब, त्या काळात आम्हीच सगळी राज्य कारभाराची जबाबदारी सांभाळली। कसं असतं राणी साहेब, काही लोकांना आपल्याकडे जगाचं ज्ञान असणं म्हणजे शहाणपणाचं वाटतं, पण काही सुज्ञ लोक जगापेक्षा आपल्या घरात काय चाललंय याकडे अधिक लक्ष देतात। जगाच्या दिशा कळल्याशिवाय घराची दशा सुधारत नाही शंकराजी। आमच्या व्यापार धोरणामुळे स्वराज्याच्या आमदनीत गंगाजळी वाढली हे आपणही नाकारू शकत नाही। पंतअमात्य, राज्य निष्ठेवर चालतं, व्यापारातील आमदनीवर नाही। म्हणजे आम्ही आमची निष्ठा त्या परदेशी पिढीवर गहाण टाकली असं वाटतं की काय आपल्याला? तसं नसेलही, परंतु रयतेच्या मनातील अस्थिरता संपवायची असेल तर पंतअमात्य, रयते बरोबर आपण सदैव आहोत असा विश्वास त्यांना द्यावा लागतो। पण त्यासाठी लोकांमध्ये मिसळावं लागतं। आपण इथे असूनही राजसदरेपासून कुठे दूर गेलाच नाही, लोकांपर्यंत पोहोचलाच नाही। पंतअमात्य, असं चार भिंतीत राहून का राज्य कारभाराचे घोडे हाकता येतात? शंकराजी, आमच्या कारभारात काही खोट असेल तर तो जाब आम्हाला छत्रपतींनी विचारावा। छत्रपतींबरोबर रयतेलाही विचारण्याचा अधिकार आहे पंतअमात्य। पण आपण कारभारातून रयत हा मुद्दाच वगळतात। बघा शंकराजी, बस। आपल्यातले वाद असे चव्हाट्यावर मांडण्यासाठी ही सदर नाही भरवली आम्ही। आणि राजकारभार कोण करणार असा प्रश्नच मांडला नाही आम्ही इथे। आम्ही आमचा निर्णय दिलाय की राजकारभाराची सूत्र आमच्या हाती असतील। त्यात कोणाचाही हस्तक्षेप नको आणि आमच्या प्रकृतीची व्यर्थ चिंताही वाहू नये। आम्ही सक्षम आहोत। शंकराजी, राजकारभार फक्त मातीत उतरून होत नाही आणि अमात्य, फक्त कागदी घोडे नाचून तो साधता येत नाही। रयतेसाठी कारभार पाहावा लागतो आणि कारभारासाठी मोहिमा कराव्या लागतात। तलवार आणि मुलुकी एक हाती सावरण्यासाठी ती धमक असावी लागते आणि ती धमक आमच्या अंगी आहे। या विषयावर पुन्हा चर्चा होणार नाही। निघू शकता तुम्ही। हुजूर, दौलताबाद से खबर आई है। क्या खबर है? कई साल पहले हमने कुतुब शाही के झंडे उखाड़कर फेंक दिए और गोलकोंडा सल्तनत के सुल्तान अबुल हसन तानाशाह को हमने अपनी हिरासत में रखा। चंद दिनों के मेहमान है, लगता है सलाखों के पीछे मौत हो जाएगी उसकी। बहुत खूब, बहुत खूब। एक एक करके ऐसे ही हमारे सारे दुश्मन खत्म हो जाएंगे हमारी रियासत में। जैसे कुतुब शाह खत्म हो गया है वैसे ही ये सूबाई और साहू भी दम तोड़ देंगे, आखिरी सांसें लेंगे। बहुत बहुत खूब। वजीर आजम, अगर गोलकोंडा से कोई और आवाज निकले तो उस जुबान को अलग से अलग कर दो। हम चाहते हैं कि
हमारे खिलाफ दक्कन में और कोई आवाज न उठे। जी हुजूर। हम दक्कन में अब चुप्पी चाहते हैं, खामोशी। राणीसाहेब, सगळा प्रवासाचा परिणाम आहे हा। अहो, प्रकृती जर साथ देत नाही तर इतका अतताईपणा करायची गरज नव्हती। वैद्य बुवा, काहीही झालेलं नाही आम्हाला। अहो, असे देहाचे चोचले पुरवत राहिलो तर मनातले मनसब कधीच तडीत जायचे नाही। हे सारे मनसब आम्ही निभावून नेऊ शकतो। आता आपण फक्त आराम करायचा। वैद्य बुवा, या तुम्ही। राणीसाहेब, आपला अंदाज खरा ठरला। दौलताबादच्या कैदेत असलेला सुलतान अबुल हसन तानाशाह गंभीर आजारी आहे। वार्धक्याने जर्जर झालेला आणि कैदेत खंगलेला हा कुतुबशहा फार दिवस नाही जगणार। वार्धक्याने नाही, त्या औरंगजेबाने बळी घेतला त्याचा। मुघल सल्तनतीशिवाय दुसरी कुठलीही सल्तनत या जगाच्या पाठीवर असू नये आणि सुन्नी पंथाशिवाय अन्य कुठलाही पंथ पृथ्वी तळावर राहू नये अशी रक्तपिपासा बाळगणारा औरंगजेब त्याच्या जातभाईंना नडला। आपल्या स्वराज्यावर त्याने आक्रमण केलं आणि तेच त्याला भारी पडलं। शंभू राजांसमोर आपली डाळ शिजत नाही म्हटल्यावर तो आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे वळला आणि या दोन्ही शाह्या त्याने क्षणात भस्मसात केल्या। किती मोठा दरारा होता आदिलशाहीचा। आबासाहेबांवर अफजल खान चालून आला तेव्हा जगभरात दरारा होता त्यांचा। मात्र औरंगजेबाच्या कराल टाचेखाली ती तुडवली गेली। हो ना, आणि तीच गत या कुतुबशाहीची। हा अबुल कासिम या कुतुबशाहीचा शेवटचा कुतुबशाह ठरला। गेली 12 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत खितपत पडलेला हा कुतुबशहा पुढील काही दिवसात शेवटचा श्वास घेईल आणि अंतिम घटका मोजणारी कुतुबशाही सुद्धा इतिहासाच्या पानात नामशेष होऊन जाईल। मात्र आपण तसं होऊ द्यायचं नाही। तिथे कुठेतरी एखादी ठिणगी पेटत असेलच। आपण त्या ठिणगीचा वणवा त्या औरंगजेबाविरुद्ध भडकावू शकतो। म्हणजे खंडोपंत कुतुबशाह कधी ना कधी कैदेतून सुटून परत येईल अशा आशेने तिथली रयत कुतुबशहाची फौज आज हवालदिल असेल। आपण त्यांचा फायदा उठवू शकतो, त्यांना पुन्हा लढण्याची उमेद देऊ शकतो। राणीसाहेब, आम्हाला असं वाटतं। राजे, आपण काळजी करू नका, आपण फक्त आराम करा। ही मोहीम आम्ही कागदी घोडे नाचवूनही जिंकू शकतो असं आम्हाला वाटतं। आपण कसलीही दगदग करून घेऊ नका। ताराबाई, ताराबाई, अब क्या करेगी ताराबाई? हमाते और शंकर जी तो सियासत के लिए लड़ पड़े। इनका झगड़ा कैसे मिटाएगी ताराबाई? अब्बूजान, इस फसाद का हमें क्या फायदा हो सकता है? शहजादी, मराठों के सितारे जब गर्दिश में होते हैं तो दिल्ली का ताज चमकता है। हाँ हाँ, हमें इसका लुत्फ उठाना है। हाँ हाँ। वजीर आजम जी आलमपना। आप शंकराजी और अमात्य से मिलिए, लेकिन अकेले अकेले। ये दोनों ही हमारे बहुत काम आ सकते हैं। आपके दिमाग में कौन सा सियासी दांवपेच चल रहा है अब्बू? धनाजीराव, इथे विशाळगडी आता सारं स्थिरतावर होत आहे। आम्हाला असे वाटते की आता आपण मोहिमेवर लक्ष केंद्रित करायला हवे। अलबत्त आम्हासनी बी तेच वाटायला लागले। काय आहे, सध्या समधी फौज
पेरणी कोळपणीसाठी पांगली आहे. पुढच्या 2-4 दिवसात शिवारातली कामं आटोपली कलगुलक बाहेर पडता येईल. पुढं लवकरच बाहेर पडावं, म्हणजे पीक भरात आलं की या तलवारी धरणाऱ्या हातांमध्ये गोफणगुंडा येतो. त्याआधीच एक तरी मोहीम उरकून घेतलेली बरी. खरं आहे, पीक शिवारातलं बी राखलं पाहिजे आणि स्वराज्याचं बी. यावेळी मोहिमेला पूर्व दिशा धरा. औरंगजेबाची छावणी तिकडे आहे, त्यामुळे मिरज, सांगोला, सोलापूर भाग त्रस्त आहे. रयतेला आश्वस्त करायचं तर थेट त्या प्रांतातच घुसा. जी. धनाजीराव, कुणाच्या परवानगीने मोहीम काढता आहात आणि तेही ऐन पावसाळ्यात? अहो, दसऱ्याचा मुहूर्त गाठून शस्त्रांचं पूजन केल्यानंतरच सीमोल्लंघनाला बाहेर पडायचं असतं, असा रिवाज आहे आपला. तो रिवाज एवढ्यासाठी आहे की पावसाळ्यात फौजेला शेतीच्या कामातून फुरसत मिळत नाही, म्हणून धान्य घरात भरूनच मोहिमेवर निघावं. पण गेले कित्येक वर्ष राजे इकडे नसल्यामुळे रयती गांगारली. तिकडं आग लागली तोवरच पाणी टाकणं गरजेचं आहे की त्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त शोधायचा? थोरल्या महाराजांनी असा मुहूर्त कधी पाहिला नव्हता. पंत अमात्य, आम्ही त्यात अडकलेलो नाही, परंतु आता मोहीम म्हटल्यावर हत्यार जवळ हवीत. पावसाळ्याचे दिवस, हत्यारांना गंज चढू नये म्हणून आम्ही सगळी हत्यारं परजवायला दिली आहे. आणि त्यात फौजेचाही पत्ता नाही, म्हणून आम्ही म्हटलं की कुणाच्या परवानगीने मोहीम काढतात? खुद्द राणी साहेबांनी सुचवलंय नव्या मोहिमेबद्दल. असेल, त्यांनी सुचवलं असेल, परंतु त्यांना या सगळ्याची कल्पना नसेल पंत अमात्य. पण तुम्हाला तर असायला हवी ना. कशी असणार म्हणा. आपल्याकडे कुठली हत्यारं आहेत, कुठल्या प्रकारची हत्यारं आहेत, त्यांची निगराणी कशी राखायची, हे सगळं हा शंकराजी तर करतो. सबब धनाजीराव, तुम्हाला आमच्या परवानगीशिवाय मोहीम काढता यायची नाही. हुकुमतपणा म्हणतात आम्हाला. आम्ही ठरवलं तर शस्त्र आणि फौज क्षणात अशी दाराशी उभी करू. पंत अमात्य, माज कोणाला दाखवता आहात तुम्ही? ही हुकुमशाही नव्हे, हे थोरल्या महाराजांचं स्वराज्य आहे, हे लक्षात असू द्या. आणि हो पंत, फौज म्हणजे तरी कोण हो? आपली रयतच ना. त्यांना शेतात राबू द्या पंत अमात्य. हा शहाणपणा आपण आम्हाच शिकवू नये. औरंगजेबाचं वादळ दाराशी घोंगवताना शेतातली पिकं सुद्धा थाऱ्यावर राहणार नाहीत. नांगर धरण्यापेक्षा तलवार उचलणं ही आजच्या काळाची गरज आहे, हे आमच्या शिपायाला सुद्धा चांगलं कळतं. धनाजीराव, आपण मोहिमेची तयारी करा. नाही धनाजीराव, कुठल्याही मोहिमेवर जाणार नाही. कशाबाई मांडताय अमात्य? शंकराजी, आपसातल्या वादात आम्ही संताजीरावाच गमावलाय. चांगलं बाजून निघालोय आम्ही. आता तुम्ही दोघं तोच खेळ खंडोबा करू नका. आपसातले वाद गनिमापातूर पोचले तर स्वराज्यालाच धोका आहे. कशाला दुश्मनाला गमजा दावायला लागलायचा? अजून एक काय काय पाहिजे काय तुला? एक अजून. आव, सासूबाईंची काहीतरी शेवटची इच्छा आहे बहुतेक. काय काय पाहिजे तुला? काय आणू? हा, सांग ना. खायला करून देऊ का काहीतरी? मला देवाचं भजन कीर्तन ऐकायचंय. बुवासनी बोलव काय? काय काय पाहिजे? काय
घराच्या चिराचाराने आले आहे. मला त्या माऊलीला बघायचंय. तारा राणी. राणी साहेबांनी अव हे कसं जमायचं? एवढीच इच्छा आहे बा. अहो आपण गाड्यावर जाऊ आणि विचारू राणी साहेबांनी. आणि त्या जर हो म्हणल्या ना तर ह्यासने बी घेऊन जाऊ तिथवर. असं म्हणतीस? होय. वय राणी साहेब. तारा राणी. हा नाही नाही अक्का साहेब, आता अजिबात दगदग करायची नाही. हा द्या. आता काही दिवसातच युवल्याच्या जीवाचा हुंकार उमटेल या महालात. त्यामुळे आता पूर्ण वेळ विश्रांती घ्यायची. दाखल्या बाईसाहेब, विश्रांती काय या जीवाला माहित आहे. आता हा आतला जीव सुद्धा हे जाणत असेल आणि त्याची त्याविषयी काही तक्रार नसेल हेही आम्हाला माहिती आहे. खरंच खूप सोसलंय त्या जीवानं. खूपच. आपल्याला बघायचंय ना तारा दूध कसं घेते. चल लवकर उठ. दूध घ्या. धाकल्याबाई साहेब. धाकल्याबाई साहेब. अक्का साहेब तुम्ही. असू द्या, तुम्ही कुठे हरवलात? अक्का साहेब एक बोलू? परवानगी का लागते? अक्का साहेब, कधी काळी आम्ही या बाळाच्या जीवावर उठलो होतो तेव्हा आम्ही माहीत. काहीही चुकीचं केलं नाही तुम्ही. विष घातलेलं दूध कुठे पिऊ दिलं तुम्ही आम्हाला? म्हणजे तुम्हाला ते माहित होतं आधीपासूनच? आम्हाला जरी तुमची पारख करायची होती, मात्र त्या क्षणी तुमच्या रूपानं आम्हाला अस्सल सोनं हाताशी लागलं. तेवढं पुरेसं होतं आमच्यासाठी. मग बाकीच्या गोष्टी आम्ही कशाला लक्षात ठेवू? पण तरीही आमच्या हातून ते पाप. पाप नाही धाकल्याबाई साहेब. पाण्यात गटांगळ्या खाणारा माणूस काही काळाने पाण्याबाहेर येतो तेव्हा त्याला कोणीही बुडाला असं म्हणत नाही. तुम्ही योग्य वेळी बाहेर पडलात तर ते पाप म्हणून तुम्हाला त्याची बाधा नाही. तेव्हा तुम्ही आमच्यासाठी काय होता यापेक्षा आता तुम्ही आमच्यासाठी काय आहात हे जास्त मोलाचं आहे. माणूस जोखायचा असतो तो आत्ताच्या क्षणामध्ये जोखायचा. खरंच किती मोठ्या मनाच्या आहात तुम्ही. विसरून जा सगळं. राणी साहेब, गडाखालच्या गावात एक जोडपं आलाय. तुम्हालाच भेटायचं म्हणते. नाही राणी साहेब, आता कुणालाही भेटणार नाही. जाऊन सांग त्यांना. नाही, गडाखालून आलेत म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल. आम्ही जाऊन येतो. पण अक्का साहेब, तेवढेच आमचे पाय मोकळे होतील. आणि सांगितलं ना राजा, राणी साहेब इथे येण्याच्या अवस्थेत नाहीये. हवं पण काय झालं खंडोपंत? काय मागणी आहे यांची? राणी साहेब, घरी म्हातारी शेवटचा खटका मोजायला लागली. तिची एक इच्छा आहे, एक डाव तुमचं दर्शन व्हावं. तुम्ही म्हणशाल तर तिला इथवर घेऊन येतो. या अवस्थेत त्यांना इथवर कसं आणणार? त्रास होईल त्यांना खूप. होय, पण दुसरा काय बी विलाज नाही आहे.
का आम्ही नाही येऊ शकत तिकडे? राणी साहेब, अलबत येऊ आम्ही. परंतु राणी साहेब, आपण अशा अवस्थेत का? खंडोपंत, आजवर आपल्या पूर्वजांनी रयतेसाठी तळहातावर प्राण तोलला. तिथे आमच्या जीवाचं मोल ते काय? आम्ही येऊ.